महाराष्ट्र राज्याने महायुतीच्या सरकारने आणि महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना घोषित. मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ज्यांनी आज हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मनस्वी आभार मानतो. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये महायुतीचं सरकार हे नेहमीच अग्रेसर राहिले आणि म्हणूनच एका बाजूला विविध योजनांचा लाभ देऊन दुसऱ्या बाजूला महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, त्यांना समाजामध्ये समान वागणूक देणं आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची संधी देणं हे या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आजपर्यंत होत आहे. महिलांना खऱ्या अर्थानं आर्थिकरित्या सक्षम करण्याचं काम हे त्या ठिकाणी. या विभागाचे प्रतिनिधी म्हणून एका बाजूला मला आनंद आणि अभिमान आहे, पण त्याचबरोबर विभागाची ही जबाबदारी सुद्धा निश्चितपणाने आहे की पुढच्या कालावधीमध्ये राज्यातील 2.5 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देईल. त्याचबरोबर अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचून त्याची प्रचार प्रसिद्धी करणं आणि अधिकाधिक महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिकरित्या सक्षम करणं या गोष्टींकडे प्राधान्य देण्याचा निर्धार करत आहे. मी राज्याच्या सर्वच महिलांना जे या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात, घेऊ इच्छितात, यांना माझी विनंती राहील की आपण लवकरात लवकर त्याची नोंदणी आपल्या जवळच्याच अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांशी संपर्क करून करावी. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी होत आहे आणि म्हणूनच हे महायुतीचं सरकार या आपल्या माता भगिनींना आर्थिकरित्या खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये सक्षम करत असताना आपल्या या सर्व माता भगिनींनी सुद्धा या योजनेला प्रतिसाद द्यावा अशीच मी या निमित्ताने विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.